नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण केळी उत्पादक म्हणजे केळी उत्पादकच नाही तर त्यांचा तिसऱ्या वेळेस हा माल इराण किंवा इस्रायल किंवा दुबई एक्सपोर्ट होतोय, तर त्यांची आज आपण मुलाखत घेणार. मुलाखत घेण्याचा एकच उद्देश की त्यांनी जे केळी म्हणजे ते केळी क्षेत्रातले नव्हते, शेती क्षेत्रातले नव्हते, तरी पण त्यांनी कशा पद्धतीने शेती क्षेत्रात आले, त्याच्यानंतर कसं उत्पादन एक्सपोर्ट म्हणजे दरवर्षी ते एक्सपोर्टचा माल काढता, त्याचं म्हणजे कशा पद्धतीने नियोजन असतं ते जर इतर शेतकऱ्यांना कळलं तर इतर शेतकरी प्रेरित होऊ शकता आणि त्यांनाही अशा पद्धतीने उत्पादन घेऊ शकता. आणि नफा हा केळीमध्ये असतो, पण योग्य नियोजन हे केलं गेलं पाहिजे. अशा दादा त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. तर दादा आपलं नाव सांगा अगोदर. माझं नाव ललित विनायक भोळे वागळे, दादा तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. हा दादा, तुम्ही आता केळी तुम्हाला शेती क्षेत्र हे 3 वर्ष पहिले माहिती होतं का तुम्हाला? नाही, शेती आम्ही 25 वर्षापासून दिलेलीच होती आणि मी राहायला जळगावला आहे. तर वडील 3 वर्ष 2020 मध्ये एक्सपायर झाले. मग वडिलोपार्जित आमची काही जास्त शेती नाही, 10 बिघे शेती आहे. तर मी असं ठरवलं की बुवा 10 बिघे जर शेती आहे तर ती आपण घरच्या घरी करू बुवा. आणि घरच्या घरी केली म्हणजे एक जळगावून येणं जाणं राहील, गावाशी आपलं नाळ राहते. अशा मला शेती क्षेत्रातलं ब कड काहीच माहित नव्हतं. म्हणजे नागरटी वखटी या गोष्टी सुद्धा जास्त केव्हा करायचं हे काही मला नॉलेज नव्हतं. मग त्यानंतर तुम्ही शेतीकडे कसे वळले बुवा की मग मी ठरवलं की बुवा आपणच करायची घरच्या घरी. तर मी काय केलं, आधी अभ्यास केला आणि चांगले चांगले जे शेतकरी म्हणजे तालुक्यातले त्यांना मी विचारलं. मला माझ्या मित्रांनी सांगितलं की तू केळी लाव बा, तुला काही जळगावून येऊन दुसरं काही पीक असं हे होणार नाही, तर तू केळी लाव आणि योग्य लोकांचं मार्गदर्शन घे. तर मी आधी साहेबांचं मार्गदर्शन घेतलं. नंतर ऋषिकेश साहेब येतात, पोलंडवाले तुमच्याकडे येतात, स्टेटमेंट केलं, पहिल्या वर्षी तुमचा माल हा एक्सपोर्ट झाला. तर मी ना सगळे जे शेतकरी आजूबाजूचे तालुक्यातले कोण कोण असे आहे, इथे आमच्या गावातले पण आमचे पोपट तात्या आहेत, काका आहेत, नंतर हे जगनदादा आहेत, हे चांगली शेती करतात. तर अशा लोकांचं पाहून असं प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव विचारला मी की शेती कशी करायची. प्रत्येक शेतकऱ्याने एक 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 हिट्स दिली, त्या पद्धतीनं केलं. आणि नवीन टेक्निक जसं पोलंडचं साहेबांचं ऐकून आपण बेड सिस्टीम न आणली आणि 6x5च्या सुरुवातीला बेड केले, डबल लॅटरल केली, अशा पद्धतीने सुरुवात केली. आणि रोप लावलं तुम्ही? रोप लावलं. मी खोडाबद्दल तर मला जास्त माहिती नव्हतं, पण मी आधी पाटील बायोटेकचं रोप लावलं, नंतर हे जैनचं रोप. तर अशा पद्धतीने तर दादा त्यांनी म्हणजे सुरुवात ही केळीपासून केली आणि पहिल्याच वर्षी त्यांनी एक्सपर्ट क्वालिटीचा हा माल काढला. तर दादा तुम्ही आता शेतीकडे आता केळी उत्पादक शेतकरी आहे. आता वाघही झालं, वाघईमध्ये आजपर्यंत कोणी एक्सपर्ट क्वालिटीचा माल हा काढलेला नव्हता. पहिले तुम्ही शेतकरी ते नवीन आले, मागून आले, तरी तुम्ही माल काढला. आणि आमचे जे केळी उत्पादक शेतकरी आहे किंवा खोड लावत असतील किंवा रोप लावत असतील, रोप मध्ये आणि खोडामध्ये काय अंतर वाटलं तुम्हाला? रोपात आणि खोडाचं असं आहे, रोप 1 टाइम येतं, म्हणजे निस्वन 1 टाइम होते. आता माझे निस्वन 1 टाइम आलेले, म्हणून एवढ्या 4 गाड्या एके दिवशी भरतील असं शाश्वती आहे. तर खोडाचं मला काही थोडस हे नव्हतं, आयडिया पण नव्हती. आणि रोपाचं कसं साहेब लोकांनी पोलन ट्रीटमेंट केली, आपण त्यांनी रोपाचंच सांगितलं म्हणून मी रोप लावली. आता तिसऱ्यांदा तुमचा आता पहिल्या वर्षी झाला, तसं तिसऱ्यांदा तुम्ही 3 वेळेचा एक्सपर्ट क्वालिटीचा माल काढला. आता जे शेतकरी केळी लावता किंवा केळी लावण्याचा विचार करत असत, त्यांना एक मेसेज द्या की तुम्ही एक्सपर्ट क्वालिटीचा मालचा फायदा काय आहे तुम्हाला? आता आमच्या गावात आहे ना असे कितीतरी शेतकरी आहे म्हणजे की ते खूप मेहनत करतात. जर केळीकडे मी तरी जळगावून येतो समजा, पण ते रोज शेतात प्रॉपर शेतात काम करतायत. आणि त्यांनी जर अशा पद्धतीनं नवीन टेक्निकनं काहीच होत नाही. नवीन काय होणार आहे, पहिल्यांदा थोडं फेल जाणार आहे, पण नवीन टेक्निकनं जसं बेड सिस्टीम आहे, बेडवर केळी लावली म्हणजे वादळापासून खूप वादळ आले यावरची पाहिले तुम्ही, तरी खूप केळ्या पडल्या, 2.5 3 हजार. पण आपले मोजके 15 20 50 झाडं पडले असतील बांधावरचे. तर हा बेडचा फायदा होतो. दोघी बाजूला लॅटरल टाकल्यामुळे मुळ्या मजबूत राहतात. आणि आपण ते मध्ये वखर वगैरे काहीच घातलेला नाही, कारण त्या मुळ्यांना डिस्टर्बच केला नाही. मुळ्या तुटण्याचा मुळ्या तुटण्याचा विषय नाही.
त्यांना आणि जे नळ्या आहेत हम्म. त्या सुरुवातीच्या ज्या ठेवल्या प्रॉपर तिथेच ठेवल्या. ठेवलेलं आहे. आणि आता तुम्हाला आता तिसऱ्या वेळेस तुम्ही केळी एक्सपोर्ट करताय नफ्यामध्ये. आता केळी आता साधी केळी तोडली जाते आणि एक्सपोर्ट मध्ये काय वाटलं तुम्हाला? एक्सपर्ट मध्ये तुम्हाला सांगतो मी आज उभा आहे, काय खोटं बोलून काही हे नाही, खूप 3-4 पटने पैसा मिळतो. हे मी तुम्हाला सांगू शकतो की 4 पटने, कारण हा माल फॉरेन लोक कसे खातात आपल्याला बी माहिती आहे. त्या पद्धतीनं काहीच विषय नाही. जर प्रॉपर शेतकऱ्यानं जर स्वतः केलं तर आपल्या वागडीत तर इतके शेतकरी आहे की खूप मेहनती आहे. आणि त्यांनी जर स्वतः केलं तर त्यांना जर वन टाइम असं दिसला पैसा तर ते तर मी म्हणतो केळीशिवाय दुसरं लावणार पण नाही असं मला वाटतं. आणि माझी तीच इच्छा आहे की सर्वांनी केलं पाहिजे. हा, केलं पाहिजे. 2 गोष्टी शेतकऱ्यांना समजल्या पाहिजे. 2 नफा त्यांना 2 गोष्टीचा मिळाला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, ललित दादा त्यांचा आजचा तोडा चालू आहे. आता त्यांच्या 2 गाड्या आलेल्या आहेत, तिसरी गाडी अजून भरतील, 4 गाड्या भरतील. या हिशोबाने त्यांचा माल वगैरे जर पाहिला पूर्ण एकही केळी असं तुम्हाला वाटणार नाही. पूर्ण एक्सपर्ट क्वालिटीचा हा माल तयार झालेला आहे. ते प्रेरणा देण्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे. केळी जर तुम्ही करत असाल तर चांगला खर्च करा, एक्सपर्ट क्वालिटीचाच माल काढण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला 2 पैसेही मिळतील. आणि शेतकरी मित्रांनो, आजच्या कंडिशनला तुम्ही इतर जे पिकं घेताय त्याच्यामध्ये तुम्हाला जो बेनिफिट मिळला पाहिजे तो मिळत नाही. पण केळी दादा तुम्हाला वाटतंय ना केळीमध्ये बेनिफिट राहतो? बिलकुल 100%. माझा तर 3रा वर्षाचा अनुभव आहे. मला तर काही एवढा अनुभव बी नव्हता शेतीचा प्रॉपर. काही मी काही असं हे जास्त केलेलं नाही, पण मी मॅनेजमेंटवरच भर देतो. शेतकरी मित्रांनो, काय करायचं आहे, आपल्याला 5x6 मध्ये लागवड करायची आहे, बेड करायचा आहे. अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे शेतामध्ये शेणखताचा वापर करायचा आहे. शेणखताचा तुम्ही जेवढा जास्त वापर करणार तेवढी आपली जमीन सुपीक होईल. त्यानंतर जे स्टेटमेंटनुसार असं फॉलो करता 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 फवारण्या असतात, त्याच्यानंतर बुंदा म्हणण्यासाठी फॉस्फरिक ऍसिड असो, असे नाना प्रकारचे आपल्याला इथं खतं वापरावं लागत असतात. त्यानंतरच आपल्याला एक्सपर्ट क्वालिटीचा हा माल पाहायला मिळत असतो. तर शेतकरी मित्रांनो, दादा त्यांनी चांगल्या क्वालिटीचा बाग काढलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. धन्यवाद. बस.